अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर, 10 लाख रुपयांच्या 2 वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर। सीबीआयनं दाखल केलेल्या खटल्यात मद्यविक्री घोटाळा केसमध्ये केजरीवालांना जामीन। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा, मिठाई वाटून कार्यकर्त्यांचा जल्लोष। देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम, इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला। अरविंद केजरीवालांच्या जामिनावर शरद पवारांची प्रतिक्रिया। मुंबईत राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन, पंकजा मुंडे आणि शेलारांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणा। राहुल गांधींच्या विरोधात संभाजीनगरच्या क्रांती चौकात अतुल सावेंच्या नेतृत्वात भाजपचं आंदोलन, आरक्षण संपुष्टात आणण्यासंदर्भात राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध। नाशिकमध्ये भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन, भाजप आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरू, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। अकोल्यात राहुल गांधींविरोधात निषेध आंदोलन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात आंदोलन, अमेरिकेत आरक्षणासंदर्भातील कथित वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। भाजपच्या अंतर्गत सर्वेत विदर्भात भाजपला महायुतीला 25 जागा, भाजपला 18 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा। त्यातही नागपुरात जिल्ह्यात भाजपला केवळ 4 जागा मिळत असल्याची सूत्रांची माहिती। हा जनतेचा सर्वे नाही, मनाला शांत करणारा सर्वे, भाजपच्या अंतर्गत सर्वेबाबत बावनकुळेंची प्रतिक्रिया, बहुमतानं महायुती सत्तेत बसेल, बावनकुळेंना विश्वास। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 170 ते 175 जागांवर विजय मिळवणार, खासदार संजय राऊतांचा दावा, तर जागा वाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करू, राऊतांची माहिती। महायुतीत 75% जागा वाटपावर मतैक्य, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, जिंकून येण्याची क्षमता असलेला पक्षच ती जागा लढवणार, कोणत्याही जागांवर आग्रह करायचा नाही असं ठरल्याची बावनकुळेंची माहिती। विधानसभेसाठी काँग्रेसचा 3 पातळीवर जाहीरनामा, राज्य जिल्हा मतदारसंघ पातळीवर 3 जाहीरनामे, मुस्लिम समाजाकडेही जाहीरनाम्यात विशेष लक्ष, कर्नाटक तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसच्या विविध गॅरंटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।